थेट दृश्य आपण बीड मधली बघूयात। दृश्य बीड मधली आहेत। पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आज पार पडते आणि जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आहे। त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे इथं पोहोचलेले आहेत आणि दृश्यामध्ये आपण हे जे विमान पाहतोय याच्यातून आता पंकजा मुंडे बीड मध्ये पोहोचले। जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आहे जी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होतीये, त्यासाठी आता पंकजा मुंडे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। समितीच्या सदस्यपदी आमदार विजयसिंह पंडित आहेत। नमिता मुंदडांची नियुक्ती झाली आहे। प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांना मात्र डावललं गेलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सातत्यानं होणारे आरोप, केली जाणारी राजीनाम्याची मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांना डावललं गेल्याची चर्चा आहे। धनंजय मुंडेंचं हे जे काही प्रकरणामध्ये नाव येत आहे त्याबाबत पंकजा मुंडेंनी अजितदादांची भेट सुद्धा घेतली होती, यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं। आणि आता आज पुन्हा एकदा अजित पवार हे बीडमध्ये असताना आता पंकजा मुंडे इथं पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य बीडमधली आपण बघतोय। जिल्हा नियोजन बैठकीसाठी आता पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। बीड दौऱ्यावर आहेत पंकजा मुंडे। अजित पवार सुद्धा आज बीडमध्ये आहेत आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते। पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा आहे। त्या दरम्यान काल त्यांनी अगदी कार्यकर्त्यांचे कान सुद्धा टोचले। मी जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। सज्जड दम कार्यकर्त्यांना दिलाय आणि आज इकडे जिल्हा नियोजन समितीची बैठक होतीये ज्याच्यामध्ये विजयसिंह पंडित असतील, त्याचबरोबर नमिता मुंदडा असतील सदस्य म्हणून समितीचे। मात्र प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांना मात्र डावललं गेलेलं आहे। डीपीडीसीची जी बैठक होतीये त्याच्यामध्ये धस आणि सोळंके यांना दोघांनाही डावललं गेल्याची चर्चा आहे। दृश्य आपण बघतोय पंकजा मुंडे या आता बीडमध्ये पोहोचल्या। पंकजा मुंडेंचं बीडमध्ये होणारं हे स्वागत आपण बघतोय। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी डीपीडीसीची बैठक होतीये त्या डीपीडीसीच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे इथं पोहोचलेले आहेत। पुष्पगुच्छ देत, शाल देत पंकजा मुंडेंचं स्वागत होतंय। ऊस सुद्धा इथं आणला गेलेला आहे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी, त्यांना स्नेहभेट म्हणून देण्यासाठी। आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक आहे। मुख्य गोष्ट म्हणजे आज खरं तर ही बैठक वादळी होईल असं म्हटलं गेलं होतं, मात्र सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना मात्र याच्यातून डावललं गेलेलं आहे। सदस्य समितीत त्यांना काही स्थान मिळालं नाही। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, किती वाजता बैठक सुरू होणार आहे? पंकजा मुंडे तर पोहोचल्यात, इतर कोण कोण नेते उपस्थित असतील? आता आपण जर इथं पाहिलं तर आमदार साळुंके आलेले आहेत, त्याचबरोबर धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार जी पालकमंत्री आहेत बीडचे ते आहेत आणि आता हळूहळू बाकीचे इतर जे पंडित असतील, आमदार पंडित असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। असे जवळपास संपूर्ण सर्वच मंत्री इथं उपस्थित राहतील अशा शक्यता वर्तवली आहे। हळूहळू आता मंत्री येतात आणि पंकजा मुंडे या देखील आता बीडमध्ये दाखल झाले आहेत। ते काही क्षणातच ते आता या ठिकाणी येथील ज्या ठिकाणी डीपीडीसीची बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। ही बैठक वादळी ठरणार आहे कारण की आपण पाहतो की गेली 1.5 ते 2 महिने आहेत आमदार धस आहेत ते वारंवार टीका करतायत, रोज नवनवीन माहिती उघड करतायत आणि धनंजय मुंडे आणि धस हे समोरासमोर येणार आहेत पहिल्यांदाच या सर्व प्रकरणानंतर। आता नेमकं यामध्ये काय काय आरोप केले जातात, त्या आरोपांना कसं उपमुख्यमंत्री हाताळतात आणि त्यानंतर कुठली ऍक्शन घेतात का, तर आपण पाहिलं की काल आमदार धस यांनी अनेक आरोप केले होते। 73 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये आता नेमकं काय घडतं, या बैठकीमध्ये नेमकं कुणावर कारवाई होते का, नेमकं बीड जिल्ह्यासाठी काय किती निधी येतो, हे सर्व गोष्टी पाहणं महत्वाचं राहणार आहे। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर नेमकं कळेल की काय झालंय बैठकीत। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।
हे दृश्य आपण बघतोय. पंकजा मुंडे आता बीडमध्ये पोहोचल्यात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी त्या उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती.